पगार थकवल्यानं डंपर चालकाचं डोकं फिरल्याचं पाहायला मिळालं. थेट मालकाच्या घरावरच त्यानं डंपर घातलाय, तर कारचा चेंदामेंदाही त्या डंपर चालकानं केलेला आहे. सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. डोंबिवली शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नमस्कार, ड्रायव्हिंग भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ थोडासा जरी मोठा झाला ना तर शेवटपर्यंत बघा, कारण ही अत्यंत धक्कादायक घटना आणि जे आपल्या ड्रायव्हर भावानं जे काम केलं ते त्याच्या रागापोटी काही केलं. कित्येक कमेंटमध्ये लोकांनी असं सांगितलं की खूप चांगलं काम केलं, कळलं का? पण विचार करण्यासारखा सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि जास्त लांबचा ना, हा आपल्या डोंबिवलीचाच आहे. असं बोललं जातं की त्या मालकाने त्या ड्रायव्हरचा पगार थकवला आणि त्याच्यामुळे त्याच्या रागाचा पारा इतका चढला की त्याने अक्षरशः मालकाची जी कार आहे ती कितीतरी लांबपर्यंत फरफटत नेली आपल्या अवजड वाहनाने. विचार करा, ट्रान्सपोर्टचं जे काम असतं ना, हे ड्रायव्हर शिवाय होणारच नाही. का माहित आहे का? भले त्या मालकाने गाड्या घेतल्या आणि त्या गाड्या घेतल्यामुळे ना ड्रायव्हरला रोजगार मिळाला, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण ड्रायव्हरचं एक मात्र जी पगार येण्याचं जे साधन असतं ते ती गाडी असते आणि ते जे पूर्ण महिना ज्या त्या गाडीवर भरल्यानंतर त्याला जी एक अपेक्षा असते की ह्या महिन्यात ह्या तारखेला आपल्याला पगार येणार आहे आणि त्यावेळेला जर पगार जर नाही मिळाला तर त्याचं घर चालणार कसं? कारण त्याचा जो उदरनिर्वाह असतो ना तो त्याच नोकरीवर असतो. थोडासा विचार करा, गाडीचं काम जर गॅरेजमध्ये निघालं ना तर तो मालक पैसे देतो. रस्त्यावर कुठं जर पकडलं त्याचं चलन झालं तर मालक पैसे देतो. सगळ्या गोष्टीला मालक पैसे देतो, हे सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण कधी कधी काही जे मालक आहेत, काही ज्यावेळेला ड्रायव्हरचा पगार येतो ना, पगाराचा दिवस असतो ना, त्यावेळेला त्याला पगार द्यायला पैसे नसतात. असं नाही केलं पाहिजे ना. तो आपल्या रक्ताचं पाणी करतो, त्यावेळेला ते ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालतो. तुम्हाला सुद्धा जे काय ऐश्वर्य मानधन जे मिळतं ना ते ड्रायव्हरमुळेच मिळतं, कारण तो दिवस रात्र आपल्या रक्ताचं पाणी करतो आणि त्याचा एक मात्र स्रोत असतो पैशाचा, तो ही नोकरीच असते ड्रायव्हिंगची. आणि त्याला जर नाही मिळालं वेळेत पगार, तो घर कसं चालवणार? त्याचं पण मुलांचं शिक्षण असतात, आई वडील असतील, बायको असेल, जर भाड्यानं राहत असतील तर घर भाडं असेल. सगळेच ड्रायव्हर काही सारखे नसतात. आता चला, ह्या आपल्या ड्रायव्हर भावाचा रागाचा पारा इतका चढला आणि त्याने ते काम केलं. जर तुम्ही तो वेळेत जर पगार जर दिला असता ना तर ही घटना कदाचित घडली पण नसती. कित्येक ड्रायव्हर लोकांना 2-2 महिने पगार नसतो, काय करणार? आणि मग काही ठिकाणी ना असे बोलतात ड्रायव्हर चोरी करतो, फाळका मारतो, हे करतो. तुम्ही जर त्याच्या मेहनतीचे पैसे जर वेळेवर जर दिलं तर तो अशा गोष्टी का करेल? सगळेच नाही सांगत, चांगले ड्रायव्हर इतके चांगले आहेत ना की तुम्ही बोलू शकत नाही. पण असं करायला पण भाग पाडता तुम्ही जर त्याचा वेळेत जर पगार जर दिला तो का अशा गोष्टी करेल? त्यामुळे त्याचा वेळेवर जर पगार दिला तर अशा घटना नक्कीच टळतील. एका ड्रायव्हरनं केलं म्हणून सगळ्याला नावं नाही ठेवायचं. बहुतेक कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगितलं खूप चांगलं काम केलं भावाने, पण आखे शेवटी ती रोजी रोटी आहे आपली, त्याला सांभाळणं, आपल्या गाडीला सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, त्याचा रागाचा पारा चढला. प्रत्येकाचा स्वभाव विचार सगळ्यांचे वेगळे असतात, पण प्रत्येक ड्रायव्हर हा काय वाईट नसतो. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.